जय भीम मित्रांनो. आपण जर बघितलं तर बाबासाहेबांचं जे 1936चं एक भाषण होतं लाहोर या ठिकाणी जातपात तोडक मंडळ आणि ते जे भाषण आहे ते झालं नाही, पण ते भाषणं जे आहे ते पुस्तक रूपाने पुढे प्रकाशित झालं. त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणत आहेत की या देशातली जर जात आपणाला घालवायची असेल तर जे धर्मग्रंथ आहेत, जी पुस्तकं आहेत, अशा प्रकारच्या ज्या धर्मग्रंथांच्या पुस्तकांनी प्रत्येक माणसाला नीच ठरवलं. अशा प्रकारची जी विचारसरणी आहे ती जोपर्यंत आपण धिक्कारत नाही, नाकारत नाही, हे जे धर्मग्रंथ जोपर्यंत आपण टाकाऊ समजत नाही, तोपर्यंत जात नावाची जी विघातक, विध्वंस नावाची अशा प्रकारची जी मानसिकता आहे ती लोकांच्या मनातून जाणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की इथे 4 जे वर्ण आहेत, असं म्हटलं जातं की चार शिड्या आहेत. खालच्या शिडीचा जो व्यक्ती आहे तो जिथे जन्मतो तिथेच आयुष्यभर तो मरण घेतो. म्हणून तो ज्या जातीत जन्मला, ज्या शिडीमध्ये जन्मला, ज्या फ्लोअरला जन्मला, त्याला वरच्या फ्लोअरवरती जाण्याची कोणतीही मुभा, कोणतीही संधी त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून अशा प्रकारची जी वैचारिक मानसिकता आहे, जी टाकाऊ आहे, ती जोपर्यंत आपण टाकत नाही तोपर्यंत समाजामध्ये जे आहे जात नावाची जी विध्वंसक अशा प्रकारची जी एक मानसिकता आपल्या मनामध्ये घट्ट पकडून राहिलेली आहे ती जाऊ शकत नाही, असं बाबासाहेब या ठिकाणी या मंडळाला जे आहे ते सूचना करताना देतात. जय भीम.